सुषमा आहे. तुम्ही मागील भागात डाल्टचा डाल्टनचा अणुसिद्धांत वाचला असेल. आज आपण मूलद्रव्य, चिन्ह आणि रेणू याबद्दल जाणून घेऊया. नवीन धडा सुरू करण्यापूर्वी आपण मागील विषयाची उजळणी करूया. मूलद्रव्ये अणु नावाच्या अविश्वसनीय लहान कणांपासून बनलेली असतात. एकाच मूलद्रव्याचे अणू अगदी एकासारखे असतात आणि वेगवेगळ्या मूलद्रव्याचे अणू वेगळे असतात. अणूचे विभाजन, निर्मिती किंवा नाश करता येत नाही. वेगवेगळ्या मूलद्रव्यांचे अणू पूर्णांक संख्येने एकत्रित होऊन रासायनिक संयुगे तयार होतात. रासायनिक अभिक्रियांमध्ये अणू एकत्र केले जातात, वेगळे केले जातात आणि पुनर्रचना केली जातात. शिकण्याची परिणामे. या सत्राच्या शेवटी तुम्हाला हे समजेल: अणू आणि रेणू. आपण घटकांना नावे का देतो? घटकांची चिन्हे. रेणूंमध्ये एकापेक्षा जास्त अणू असलेले घटक. मुख्य शब्द: घटक, अणू, रेणू. चिन्ह: संयुग. आजच्या धड्याच्या ही संकल्पना नकाशा आहे. अरे, तुम्ही कधी भिंती बांधताना पाहिले आहे का? या भिंतींपासून एक खोली आणि नंतर खोल्यांच्या संचातून इमारत तयार होते. प्रचंड इमारतीची बिल्डिंग ब्लॉक काय आहे? वीट ही बिल्डिंग ब्लॉक आहे. म्हणून आपण असे म्हणू शकतो की जर संपूर्ण घर एक पदार्थ असेल तर वीट त्याचा अणू असू शकतो. याचा अर्थ असा की पदार्थ अणू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लहान कणांपासून बनलेला असतो. अणू खूप खूप लहान असतात. इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप, फील्ड आयन मायक्रोस्कोप आणि स्क्रॅनिंग टनेलिंग मायक्रोस्कोप सारख्या आधुनिक उपकरणांमध्ये अणूंच्या मोठ्या प्रतिमा दाखवण्याची क्षमता असते. थोड्या प्रमाणात पदार्थात देखील अणूंची संख्या खूप मोठी असते. अन्न पॅक करण्यासाठी आपण वापरत असलेल्या ॲल्युमिनियम फॉईल तुम्हाला पातळ वाटू शकते, परंतु त्यात लाखो अणू असतात आणि त्यांची जाडीही असते. ते गोलाकार असतात
अणूचा आकार त्याच्या त्रिज्यावरून ठरवला जातो. अणूची त्रिज्या नॉन मेट्रिक मध्ये मोजली जाते. 1 मीटर म्हणजे 10⁹ नॅनोमीटर. तर तुम्हाला हे स्पष्ट आहे की अणू हे स्वतंत्र अस्तित्व असलेले सर्व कणांमध्ये सर्वात मूलभूत आहे. पण जेव्हा दोन किंवा दोनपेक्षा जास्त अणू एकत्र येतात तेव्हा काय होते? दोन किंवा अधिक अणू एकत्र येऊन एक मोठा कण तयार करतात. जेव्हा अणू एकत्र येतात तेव्हा ते रेणू तयार करतात. जेव्हा पदार्थांच्या कणांमध्ये फक्त एकाच प्रकारचा अणू असतो तेव्हा त्या पदार्थाला घटक म्हणतात. घटकामध्ये सर्वात लहान कण हा अणू किंवा रेणू असा असू शकतो. असे अनेक घटक आहेत ज्याचे सर्वात लहान कण अणू आहे. लोहे, तांबा, जस्त ॲल्युमिनियम, चांदी, सोने इत्यादी पदार्थांचे उदाहरणे आहेत ज्यामध्ये सर्वात लहान कण अणू असतो. ऑक्सिजन आणि नायट्रोजन ही अशा पदार्थांची उदाहरणे आहेत ज्यामध्ये कण दोन समान अणूंचे संयोजन असतात. स्थिर असलेल्या घटकांचे सर्वात लहान कण रेणू म्हणून ओळखले जातात. उदाहरणार्थ एका सोडियम रेणूमध्ये एक सोडियम अणू असतो परंतु एका ऑक्सिजन रेणूमध्ये दोन ऑक्सिजन अणू असतात. रेणूची व्याख्या अशा पदार्थाचे सर्वात लहान कण म्हणून केली जाऊ शकते ज्याचे स्वतंत्र अस्तित्व असते आणि त्या पदार्थाचे सर्व गुणधर्म टिकवून ठेवते. तुम्हाला वाटले की आपण मूलद्रव्याची नावे का देतो? जगात इतक्या भाषा आहेत की वेगवेगळ्या भाषांमध्ये प्रत्येक मूलद्रव्याची वेगवेगळी नावे जाणून घेणे शक्य नाही. शास्त्रज्ञाने गोंधळ न होता संवाद साधण्यास मदत करण्यासाठी प्रत्येक मूलद्रव्याला एक नाव दिले आहे. मूलद्रव्यांचे नाव देण्याचे काही मनोरंजक मार्ग आहेत. एकेकाळी लोकांचा असा विश्वास होता की ऑक्सिजनची प्रतिक्रिया देणारा कोणताही पदार्थ आम्लयुक्त असतो. आम्लासाठी लॅटिन शब्द ऑक्सी आहे. म्हणूनच वायूला ऑक्सिजन असे म्हटले गेले ज्याचा अर्थ आम्ल तयार करणारा वायू असा होतो. नंतर असे आढळून आले की आम्लीय गुणधर्म ऑक्सिजनशी संबंधित नाही. सूर्यामध्ये प्रथम शोधण्यात आलेल्या वायूला हिलियम असे नाव देण्यात आले कारण सूर्याचे ग्रीक नाव हेलिओ आहे.
मूलद्रव्याचे शोधाचे ठिकाण देखील त्याच्या नावात भूमिका बजावू शकते. उदाहरणार्थ, पोलोनियम पोलोनियम पोलंडमध्ये सापडले. कधीकधी शास्त्रज्ञाचे सन्मानार्थ मूलद्रव्याचे नाव देण्यात आले. उदाहरणार्थ, आयस्ट्रोनियम, फॉर्मियम, रुदरफोर्डियम आणि मेंडेलोव्हियम. तुम्हाला हे लक्षात आले असेलच की रसायनशास्त्रात अनेक अभिक्रिया असतात. अभिक्रियेचे वर्णन करण्यासाठी प्रत्येक वेळी घटक आणि संयुगांची पूर्ण नावे लिहिणे वेळेच अपव्यय ठरेल. हे चिन्ह टाळण्यासाठी हे चिन्ह सादर केले गेले. डाल्टनने स्क्रीनवर दिसणारे घटक दर्शवण्यासाठी काही चिन्हे वापरली. आज आपण IUPAC इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री द्वारे निश्चित केलेली चिन्हे वापरतो. रासायनिक चिन्हे निवडण्याची साध्याची पद्धत बर्जोलियनचे शोधण्याच्या पद्धतीवर आधारित आहे. त्यांनी असे सुचवले की इंग्रजीमध्ये मोठ्या अक्षरात लिहिलेले घटकांचे नाव सुरुवातीचे अक्षर त्या घटकांचे प्रतीक असावे. उदाहरणार्थ, O म्हणजे ऑक्सिजन, H म्हणजे हायड्रोजन, इतरही. तर पहिला नियम म्हणजे इंग्रजीमध्ये घटकांच्या नावाचे पहिले अक्षर त्या घटकांचे प्रतीक बनते आणि ते नेहमी मोठ्या अक्षरात लिहिले जाते. उदाहरणार्थ, आपण ऑक्सिजनसाठी O, हायड्रोजनसाठी H इत्यादी म्हणू शकतो. एका चिन्हात इंग्रजीची 1 किंवा 2 अक्षरे असू शकतात. चिन्हाची पहिले अक्षरे नेहमीच मोठे असते आणि दुसरी अक्षरे नेहमी लोअर केस असते, जसे की ॲल्युमिनियमसाठी AL आणि सिलिकॉनसाठी SI. काही घटकांची चिन्हे नावाच्या पहिल्या अक्षरापासून आणि नावात नंतर दिसणाऱ्या एका अक्षरापासून तयार होतात. क्लोरीनचे प्रतीक Cl आहे आणि झिंक Zn आहे, इत्यादी. काही घटकांना त्यांचे लॅटिन, जर्मन किंवा ग्रीक नावावर आधारित चिन्हे असतात. उदाहरणार्थ, लोखंडाचे चिन्ह फेरमपासून Fe आहे, सोडियम आहे Na आणि पोटॅशियम आहे K आहे. तुम्ही काय शिकलात? अणू हा एखादा घटकांचा लहान कण असतो जो रासायनिक अभिक्रियेत सहभागी होऊ शकतो आणि त्याचे सर्व गुणधर्म टिकवून ठेवू शकतो. अणू लहान गोलाकार असतात आणि त्यांचा व्यास नॅनोमीटरने मोजला जातो.
रेणू हा एखादा घटकांचा किंवा संयुगाचा सर्वात लहान कण असतो जो स्वतंत्र अस्तित्वात राहण्यास सक्षम असतो आणि त्या पदार्थाचे सर्व गुणधर्म टिकवून ठेवतो. चिन्हे अणू दर्शवतात.